घरातल्यांना ना माझी काही किंमतच नाहीये. खरं आहे निशा वहिनी तुमचं. धरा बाम लावा हाताला म्हणजे जरा बरं वाटेल. पण काय ग तुला कसं कळलं माझा हात पिरगळलाय ती? कसं म्हणजे मी खोलीच्या बाहेर उभं राहून बघितलं ना. काकींनी केवढा पान उतारा केला तुमचा. इज्जतच काढली सगळ्यांच्यात. खरंच काकींना काही कळतच नाही बघा. एवढं जोरात हात पिरगळायची काही गरज तरी होती का? थांबा मी बामच लावतो तुम्हाला. ए तुला कोणी सांगितलेलं का आमचं बोलणं चोरून ऐकायला? माझ्यात आणि मम्मींचं जे काय आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुला कोणी सांगितलं मध्ये चोंबडेपणा करायला? मध्ये काड्या टाकायची गरज नाही अजिबात. नोकर आहेस नोकरासारखं राहा. परत जर पुढं पुढं करायला गेलीस की नाही हाकलून देईन इथनं. हाय का आता? आव निशा वहिनी मी तुमच्या भल्याचं. ए मला माझं भलं कळतं. तुझ्यासारख्या नोकराकडनं शिकायची गरज नाही मला. इथनं पुढं काम करताना हे कान आणि डोळं बंद ठेवून काम करायचं. परत जर मला दिसलीस ना असं चोरून ऐकताना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. सर मी काड्या टाकते का? ठीक आहे आता काड्या नाही टाकणार. आता डायरेक्ट आगच लावणार. तुमच्याकडनं तुमचं काम नाही झालं तर आम्ही तुम्हाला 4 लाख रुपये देऊ. पिऊ वहिनी थांबा मी मदत करू लागते तुम्हाला. साबण देते पिऊ वहिनी. तुमचं का नाही मला लय वाईट वाटतं बघा. नाही म्हणजे मी ह्या घरात कामालाच आहे हो. पण तुम्ही ह्या घरची सून आहे तरी बी तुम्हाला माझ्यासारखी कामं करायला लागतात. अगं असं काही नाही. आता हे माझं घर आहे म्हणल्यावर तिथली कामं करायला नको का? बघा केवढं मोठं मन आहे तुमचं. पण ह्या घरातल्यांना कदरच नाही हो तुमची. का ग काय झालं? आता कसं सांगू. बर सांगतेच. अहो निशा वहिनी तुमच्याबद्दल लय वाईट साईड बोलत होत्या. म्हणत होत्या जेव्हापासून तुम्ही घरात आलाय का नाही तेव्हापासून सगळं वाईटच चाललंय. म्हणजे काकींचं झडपीचं अध्यक्षपद गेलं. काकींवर चोरीचा आळ आला. ती नाना काय काय बोलून गेलं त्यासनी. आणि अजून तर असं बी म्हणत होत्या की ह्या घरात ज्या अडचणी येतात का नाही त्यात तुमच्या डॅडींचा हात आहे. आणि तुम्ही तुमच्या डॅडींच्या सांगण्यावर नाही ह्या घरात राजकारण करताय. पिऊनी काय बी म्हणा बर का पण तुमच्या चांगुलपणाचा सगळे फायदा घेतात इथं. तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा जा विचारा बरं त्यांना. जा. काही गरज नाही दीपा. अगर रागाच्या भरात बोलून गेले असतील निशाताई. बऱ्याचदा माणूस रागाच्या भरात काही बाई बोलून जातोच की. तू काळजी करू नकोस. त्यांचा राग शांत झाला ना की आपोआप त्यांनाच त्यांची चूक कळ. म्हणजे त्या तुम्हाला एवढं बोलल्या तर तुम्ही त्यासनी काहीच बोलणार नाही का? अगं दीपा पाणी गढूळ झालं की माणसानं जरा शांत बसा. आपोआप सगळा गाळ खाली बसून ते पुन्हा नितळ होत. अशीच गोष्ट नात्यांच्या बाबतीत बी आहे. त्यामुळं मी काय कुणाला जाबी विचारायला जाणार. आणि तू बी एक गोष्ट लक्षात ठेव दीपा. इथनं पुढं या घरात कोण कुणाबद्दल काय बोलतं हे इकडचे तिकडे नको करत जा. ह्यानं उगाच गैरसमज होतो आणि नाते बी तुटते. मी कशाला इकडचं तिकडं करू. तुम्ही चांगले म्हणून सांगितलं तुम्हाला. आता तर मला तुमची लयच काळजी वाटायला लागली बाया. का? अहो का म्हणजे नानांच्या पोराला नोकरी नाहीच लागली तर कुठनं देणार तुम्ही 4 लाख रुपये? मोठी आहे. तुम्हीच सांगा
4 लाख म्हणजे काय थोडी थोडी रक्कम आहे का? आता पियू वहिनींच्या घरी 50,000 रुपये द्यायचं होतं, त्यावेळी किती जीवाचं रान करायला लागलं. आणि आता तर 4 लाख रुपये द्यायचे, ती 4 लाख. मग तुम्हीच सांगा जीवाची किती परवड होईल. तुमची काळजी आहे म्हणून सांगते. परत म्हणाल ह्या दीपीला लय चौकशा लागते ती. जाऊ दे बाया, मला माझे काम आहेत, मोठे मी जाते. पुरी, तू खरंच त्या माणसाचा शब्द द्यायला नको होतास ग. माझं ऐक, ती समद कांचनचं ना तीच तिला बघू देत, तुम्ही नका पुरुयात. अगं ही समज जर अंगलट आलं ना तर मग काय करणार तुम्ही? हा, विचार कर पुरी. हा पिऊ. हॅलो, काय झालं कामाचं? मिळेल ना त्या नानांच्या पोराला नोकरी? अगं पिऊ, मी आत्ताशी पोहोचलो इथं. बघतो मी आता साहेबांना भेटतो, ती काय म्हणतात ते बघतो तुला कळवतो. चालेल. चल बाय. जर दीपा म्हणाली तसं काम नाही झालं तर 4 लाख रुपये आणायचे कुठून? हे फाईल घ्या आणि साहेबांच्याकडे नेऊन द्या. अहो रे भैया, आज इकडे कसं काय झेडपीत काय काम काढलं? अहो ते चव्हाण साहेबांकडे जरा महत्वाचं काम होतं. हो आहेत ना साहेब, चला मी घेऊन जातो त्यांच्याकडे. चला चला. साहेब वीरू भैया आले. साहेब, अहो ती नानाचं पोरग. कामात आहे मी. तुम्ही असं करा, तुम्ही बाहेर थांबा, मी बोलवतो तुम्हाला. अहो पण लय अर्जंट काम आहे माझं. अहो अर्जंट कामं सगळीच असते, म्हणून का नियम मोडायचे का? माझ्या अध्यक्षांच्या पुतणे आहे तुम्ही, तुम्हाला इथले नियम बियम सगळे माहिती असायला पाहिजेत. काम कुठलं होतं, कसं होतं, कुठल्या वेळेत होतं. आणि पंक्तीला बसल्यागत लगेच नंबर मिळत नाही सरकारी कार्यालयात. एक तर माझी अपॉइंटमेंट नाही घेता तुम्ही आत बसलाय. पण असू द्या, आपली जुनी ओळख म्हणून काय बोलता येत नाही. बाहेर जाऊन थांबा, सगळं शासकीय काम नियमानुसारच होतं. साहेब लय महत्वाचं काम आहे, एका तरुण पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो अहो वीरू भैया, आम्ही जनतेची कामं करायलाच इथं बसलोय. आता हे हातातलं काम झालं की लंच ब्रेक होईल, त्यानंतर भेटू आपण. ठीक आहे साहेब, बसा ना. वीरू भैया झालं काम? अहो नाही ना, साहेब म्हणले की लंच ब्रेक नंतर भेटूयात. बरं, डबा आलाय, 2 घास खाऊन घेऊ. नाही नाही, तुम्ही घ्या खाऊन, मी बसतो इथं. वीरू भैया लय टेन्शन मध्ये दिसताय. अहो ते नाना पाठवलेत ना त्यांचं. ते काकीचं प्रकरण होय, माहिती आहे मला. म्हणजे काकीनंच पाठवलंय तुम्हाला? अहो नाही, काकीन नाही पाठवलं, माझं मी चालू आहे. असं वय, काय मदत लागली सांगा. तुम्ही खाऊन घ्या, भूक लागली असेल तुम्हाला. हे बघ सगळी तयार झाली, जा समजत जेवायला बोल. काकी, काकी, चला काकी, जेवण तयार आहे. काकी, काय आहे ग? चला जेवण तयार आहे, पटकन जेवून घ्या. ए जा, मला नाही यायचं जेवायला. अहो पण काकी, आज हे बघ, ज्या पद्धतीने तुम्ही दोघं नवरा बायकोनी सकाळी माझा अपमान केला ना, त्यानेच माझं पोट भरलंय. आणि लय माझी काळजी असल्यासारखं बोलू नकोस. जा, चाल निघित ना. काकी, तुम्हाला आमच्यावर जितकं रागवायचं ना रागवा तुम्ही, पण जेवणावर राग नका काढू.
चला. अगं एवढं प्रेमानं बोलवते आता चल की जाऊया जेवाय. हो, तुम्हाला तिची मया येते ना, तुम्ही जा. हा चला. अहो पण काकी, ऐका ना काकी. निशाताई, अहो निशाताई, चला जेवण तयार आहे. निशा काय आहे? अहो जेवण तयार आहे, चला पटकन जेवून घ्या बरं. मला नाहीये भूक. त्याच्यामुळे मम्मींच्या असल्या असल्या शिव्या खाल्ल्यात ना मी, ते शिव्या ऐकूनच पोट भरलंय माझं. इच्छाच मेल्या जेवायची. तुम्ही दोघं काहीतरी उपद्व्याप करता आणि त्या मम्मींचं आम्हाला ऐकून घ्यावं लागतं. माझं चुकलं निशाताई, पण राग बाजूला सोडा ना तुम्ही. तुला एकदा सांगितलं ना मला नाही जेवायचं म्हणून. तिथं आल्यावर आणि काहीतरी कुटाणा करायचीस तू आणि बिल माझ्यावर फाटायचं. तू जा बाई इथनं, जा. हो ऐकून तर घ्या माझं. पोरी, तू तरी 2 घास खाऊन घे. अगं तू बी सकाळपासून उपाशी आहेस. नाही आई, नको. मी वीरू आले की जेवून घे. कांचन, अगं ऐक ना, अन्नावा असा राग काढू नये. ती पोरगी एवढं प्रेमानं आग्रह करते तर 2 घास खाऊन घेऊया की. हे बघा, तुम्हाला भूक लागली असेल ना, जाऊन गिळा. माझं डोकं नका खाऊ. मी जेवणार नाही म्हणून सांगितलं ना. आणि तुम्हाला 1000 हो, तुम्हाला काय लाज बीज आहे का नाही? बायको उपाशी आहे आणि तुम्ही बिंदास जेवता इथं. अगं तुला माहित आहे ना मला शुगर आहे, वेळेवर जेवलं पाहिजे. तू पण बस की. मला नाही जेवायचं. अगं जेवून घे, उशीर झालाय. ऐक मग. बर, तुम्ही म्हणताय म्हणून जेवते. अगं निशाबा, तू पण जेवाय बस की. नाही नको, पप्पा पाणी प्यायला आले होते. अगं पण आता जेवायची वेळ होऊन गेली, जेव. होय होय. नाही नाही नको, मला भूक नाही हो. अगं जेव बाळा. असं म्हणताय तुम्ही, एवढाच आग्रह करताय तर बसते, जरासं खाते. मी तुम्हाला शब्द देतो की 2 दिवसात तुमच्या पोराचं काम होईल. माझ्या पोराचं काम नाही झालं तर 4 लाख भरपाई म्हणून घेईन.
वीरभैया अजून तुम्ही इथंच थांबा, मी साहेबांनी आठवण करून देतो. साहेब कामाच्या गडबडीत विसरले असतील. हा तेवढं बघा की लवकर. काय झालं, जाऊ का भेटायला? साहेब जरा कामात आहेत, काम झालं की सांगतो. तवर तुम्हाला बाहेरच बसायला सांगितलंय. ठीक आहे. हा ZB मध्ये आलोय. काम आहे. झाले. फोन ठेवा. ठेवा फोन, नंतर फोन करतो. मामा नमस्ते. नमस्ते. तो वीरू काय करतो इथं? आला असेल बाकीसारखं काम करायला. त्याचं काय काम आहे? मला काम आहे. अहो असं काय करता, इकडे हा बसा इथं. अहो, असं कसं तुम्हाला माहिती असणार? हा नाही जगुदादा. आता तुम्हीच असं म्हटलं, कसं करायचं बरं? अहो जगुदादा खरं नाही माहित मला. नाना पटोलेंचं काय तर म्हणत होती. त्या पोराला कामाला लावायचं आहे. हो 2 लाख रुपये घेतलेत काकींनी. चव्हाण साहेबांचा आणि काकी साहेबांचा हिस्सा ठरलाय त्यात. ते पैसे मिळत नसतील म्हणून काकी साहेबांनी सांगण्यावरनं चव्हाण साहेबांची ऑर्डर अडवून ठेवली असणार. असं आहे का? म्हणजे वीरू कशाला आलाय? त्या पोराला कामाला घ्या म्हणून सांगायला आले असतील. या सर्वाचा अंदाज आल्यामुळं चव्हाण साहेबांनी वीरूभाईला तात्काळ ठेवलं असणार. तसंच काहीतरी असेल. बरं हे घ्या. भैयासाहेब मी सांगितलं हे कोणाला कळून देऊ नका. नाही कळणार, पण हां इथं जे काय घडतंय त्याची आम्हाला खडानखडा माहिती मिळाली पाहिजे. हे घ्या, पोरापोरांना खायला घेऊन जा. हो जग्गू दादा तुम्ही काळजीच करू नका आता. या कांचनताई, मला लय हाऊस होती ना गाणं फिरवायची. आता बघाच ह्यो जगदीशराव कसा तुमच्यावरच गाणं फिरवतोय, आणि ती पण एकदम माइंड ब्लोईंग. अहो काय झालं, साहेबांचं काम झालं का नाही? अजून किती उशीर वाट बघायची? त्यांना म्हणू लय महत्वाचं काम आहे. ठीक आहे मी बोलतो त्यांना. हा साहेब हा वीरूभाई थांबलेत बाहेर, पाठवू का त्यांना आत? अजून थांबला तो? काय सोडू नको त्याला आत. काखेवानी चिकट आहे. कामात आहे म्हणून सांग त्याला. साहेब ते म्हणतात अजून एवढं कसलं काम आहे, अजून बी संपन्न झालंय. मग एक काम कर, त्याचं सांग ऑफिस टाइम संपलाय, उद्या या. साहेब असं कसं सांगायचं? काय अडचण आहे सांगायला, जावा सांगा. ते वीरू काय माझा पिक्चर सोडणार नाही, मला इथनं केलंच पाहिजे. अहो असं कसं उद्या या? हा कुठे साहेब, कुठे? इथं तर कोणच नाही की. 5 वाजलेत, साहेब घरी गेलेत. आता उद्या या. हा असं कसं उद्या या? आणि साहेब असं कसं वागू शकता? तो मी सकाळपासून तर त्यांची वाट बघतोय. आता साहेबांनाच माहिती. काय साहेबांनाच माहिती? काय बी करून साहेब आजच भेटायला पाहिजे होतं. साहेब
हो साहेब साहेब अहो साहेब साहेब ऐका की साहेब अहो साहेब ऐका की अहो साहेब हो साहेब अहो साहेब